नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केला आहे का, एका कुटुंबातील वादामुळे संपूर्ण जगाला हादरवणारे युद्ध कसे घडले असेल? किंवा एक असा योद्धा ज्याच्याकडे सर्व काही होतं, शक्ती, ज्ञान, कौशल्य, तरीही तो आयुष्यभर आपण कोण या प्रश्नात कायम अडकून राहिला. आणि सर्वात मोठा प्रश्न की श्रीकृष्ण नेमके कोण होते? फक्त एक राजा, एक मित्र, की स्वतः काळाची नियंता? मंडळी, आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती फक्त एक गोष्ट नाही, ती आहे महाभारत. जगातील सर्वात मोठं, सर्वात गूढ आणि सर्वात वास्तवाशी जोडलेलं महाकाव्य. ही कथा आहे वचनांची, अहंकाराची, प्रेमाची, विश्वासघाताची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्म आणि अधर्माच्या संघर्षाची. कल्पना करा, एका बाजूला उभे आहेत 5 भाऊ, ते म्हणजे पांडव, आणि त्यांच्याकडे आहे सत्य, संयम आणि धर्म. आणि दुसऱ्या बाजूला 100 भाऊ, ते म्हणजे कौरव, ज्यांच्याकडे आहे सत्ता, संपत्ती आणि अहंकार. आणि या दोघांच्या मध्ये उभा आहे एक रणांगण, ते म्हणजे कुरुक्षेत्र, जिथे प्रत्येक निर्णय इतिहास घडवणार आहे. पण मंडळी, ही कथा इथून सुरू होत नाही, ती सुरू होते एका राजाच्या प्रेमातून, एका आईच्या त्यागातून आणि एका पुत्राच्या भयंकर वचनातून. होय, जर भीष्मांनी ती प्रतिज्ञा घेतली नसती तर कदाचित महाभारत कधीच घडलं नसतं. म्हणून आज आपण सुरुवात करणार आहोत महाभारताच्या मुळापासून, जिथे प्रत्येक छोटी घटना पुढे जाऊन एका महायुद्धात बदलते. मंडळी, ही कथा ऐकताना तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य दिसेल. कारण कधी आपण अर्जुनासारखे गोंधळलेले असतो, तर कधी कर्णासारखा अन्याय सहन करतो, तर कधी दुर्योधनासारखा अहंकार आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतो. पण या सगळ्यात एक गोष्ट कायम असते, ते म्हणजे श्रीकृष्णांचं मार्गदर्शन. म्हणूनच आजची ही कथा फक्त ऐकू नका, ती अनुभवा. आणि जर तुम्हाला अशा कथा आवडत असतील तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण पुढील काही मिनिटात तुम्ही एक असा प्रवास करणार आहात जो तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. तर तयार आहात ना? चला तर मग सुरू करूया महाभारताची महान, गूढ आणि सत्याशी जोडलेली कथा. समुद्राच्या अथांग निळ्या पाण्याजवळ एक दिव्य नगरी होती, ती म्हणजे द्वारका. ही नगरी साधी नव्हती, ती स्वतः भगवान श्रीकृष्णांनी उभारलेली होती. मथुरेवर वारंवार होणाऱ्या आक्रमणापासून आपल्या लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी समुद्राच्या काठावर ही सुरक्षित, भव्य आणि समृद्ध नगरी वसवली. द्वारका म्हणजे वैभव, संपत्ती आणि सुख यांचं प्रतीक होतं. सोनेरी महाल, रुंद रस्ते, आनंदी प्रजा, सगळीकडे भरभराट होती. यादव वंश शक्तिशाली झाला, संपन्न झाला, पण हळूहळू त्यांच्यात अहंकार आणि उन्मत्तपणा वाढू लागला. महाभारत युद्ध संपलं, पांडवांनी राज्य मिळवलं आणि श्रीकृष्ण द्वारकेत परतले. काळ पुढे सरकत होता, पण नियती शांतपणे आपलं काम करत होती. एक दिवस काही यादव कुमारांनी एक मोठी चूक केली. श्रीकृष्णाचा पुत्र साम याला स्त्रीचा वेश देऊन त्यांनी काही महान ऋषींसमोर विनोद केला. हे ऋषींनो, ही स्त्री काय प्रसव करेल सांगा पाहू. ऋषींना हा अपमान सहन झाला नाही. त्यांच्या डोळ्यात क्रोध प्रज्वलित झाला आणि त्यांनी शाप दिला की ही स्त्री लोखंडी मुसळ प्रसव करेल आणि त्याच मुसळामुळे तुमचा संपूर्ण यादव वंश नष्ट होईल. क्षणात हसू थांबलं, भीती पसरली. काही दिवसांनी शाप खरा ठरला. सामच्या पोटातून एक लोखंडी मुसळ बाहेर आलं. यादव घाबरले. त्यांनी ते मुसळ चूर्ण करून समुद्रात टाकून दिलं. त्यांना वाटलं आता संकट टळलं, पण नियतीला टाळणं कोणालाही शक्य नव्हतं. त्या मुसळाचं चूर्ण समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर आणलं आणि त्या चूर्णापासून किनाऱ्यावर गवत उगवलं. पण ते साधं गवत नव्हतं, ते नियतीचं शस्त्र होतं. काही वर्षांनी प्रभास क्षेत्रात यादव एकत्र आले. तिथे त्यांनी मद्यपान केलं, हसत खेळत बसले. पण अचानक वाद सुरू झाला. शब्दांनी आग घेतली आणि आग भडकली. कोणीतरी ते गवत उपटलं आणि ते क्षणात लोखंडासारखं कठीण शस्त्र बनलं. क्षणातच भयंकर युद्ध सुरू झालं. भाऊ भावावर, मित्र मित्रावर तुटून पडले. यादवांनी एकमेकांना संपवलं. श्रीकृष्ण हे सर्व शांतपणे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना राग ना दुःख, फक्त स्वीकार होता. कारण त्यांना ठाऊक होतं, हा काळाचा नियम आहे, हा शाप पूर्ण होणारच. काही वेळातच संपूर्ण यादव वंश नष्ट झाला. यानंतर श्रीकृष्ण एकटेच राहिले. जंगलाच्या दिशेने ते एका झाडाखाली शांतपणे बसले, ध्यानात मग्न झाले. त्यावेळी जरा नावाचा एक शिकारी तेथे आला. दुरूनच त्याला श्रीकृष्णांचा पाय हरणासारखा वाटला.
त्याने बाण सोडला. बाण हा श्रीकृष्णांच्या पायाला लागला. जरा जवळ आला आणि सत्य कळताच तो अत्यंत घाबरला आणि रडू लागला. माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला आहे असं तो म्हणाला. पण श्रीकृष्ण हसले आणि शांतपणे म्हणाले, तू काही चुकीचं केले नाहीस. हे सर्व आधीच ठरलेलं आहे. तू फक्त निमित्त मात्र आहेस. आणि त्या क्षणी त्यांनी आपला अवतार संपवला. त्या दिवशी पृथ्वीवर एक युग संपलं. श्रीकृष्णांच्या देहत्यागानंतर द्वारकेत विचित्र बदल घडू लागले. समुद्र अस्वस्थ झाला. लाटा प्रचंड उंच उसळू लागल्या. हळूहळू समुद्राने आपलं पाणी शहरात आणायला सुरुवात केली. रस्ते बुडाले, महाल बुडाले, मंदिरं बुडाली आणि काही काळातच संपूर्ण द्वारका नगरी समुद्रात विलीन झाली. जणू ती कधी अस्तित्वातच नव्हती. कारण एकच होतं, द्वारका श्रीकृष्णांच्या उपस्थितीवर उभी होती. ते गेले आणि त्या नगरीचं कारणही संपलं. श्रीकृष्णांनी पृथ्वी सोडली आणि जणू संपूर्ण जगाचा आधारच निघून गेला. द्वारका समुद्रात विलीन झाली. यादव वंश संपला आणि ही बातमी हळूहळू हस्तिनापूरपर्यंत पोहोचली. पांडवांपैकी अर्जुन द्वारकेत गेला. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी ते उद्ध्वस्त शहर पाहिलं. जिथे कधी काळी वैभव होतं, तिथे आता फक्त समुद्र आणि शांतता होती. अर्जुनाने उरलेल्या स्त्रिया आणि मुलांना घेऊन हस्तिनापुराकडे निघण्याचा निर्णय घेतला. पण मार्गात एक विचित्र गोष्ट घडली. मार्गात काही दरोडेखोरांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. अर्जुनाने त्यांचं धनुष्य उचललं. बाण सोडण्याचा प्रयत्न केला, पण काहीच झालं नाही. त्याने त्याचे बाण आधीसारखे प्रभावी राहिले नव्हते. त्याची शक्ती, त्याचं तेज जणू सगळं निघून गेलं होतं. अर्जुनाला तेव्हा समजलं की माझी ताकद ही माझी नव्हती, ती श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे होती. तो खूप दुःखी झाला, पण काहीच करू शकला नाही. काही लोकांना वाचवून तो हस्तिनापूरला परतला. पांडवांचा निर्णय की सर्व काही सोडून देण्याचा अर्जुनाने सर्व घडलेलं युधिष्ठिरला सांगितलं. हे ऐकून पांडवांना जाणवलं की आता आपलं कार्य संपलं आहे. आता या जगात राहण्याचं कारण उरलंच नाही. त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे राज्य सोडण्याचा. युधिष्ठिरने आपला नातू परीक्षित याला हस्तिनापूरचा राजा बनवलं आणि 5ही पांडव युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी सर्व काही सोडून हिमालयाच्या दिशेने अंतिम यात्रेला निघाले. ही यात्रा सोपी नव्हती. ती होती महाप्रस्थान, जीवनातून मुक्तीची वाट. चालत चालत सर्वात आधी द्रौपदी खाली पडली. मग सहदेव, नकुल, अर्जुन, भीम एकामागून एक पडत गेले. युधिष्ठिर मात्र पुढे चालत राहिला. त्याच्यासोबत एक कुत्रा होता, जो शेवटपर्यंत त्याच्या सोबत राहिला. शेवटी युधिष्ठिर स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचला. तिथे इंद्राने त्याला विचारलं, तू स्वर्गात ये, पण हा कुत्रा सोडून दे. युधिष्ठिर म्हणाला, ज्याने शेवटपर्यंत साथ दिली त्याला मी कसं सोडू. त्या क्षणी तो कुत्रा यम बनला आणि युधिष्ठिराची परीक्षा पूर्ण झाली. श्रीकृष्णांनी पृथ्वी सोडली आणि त्या क्षणापासून कलियुगाची सुरुवात झाली. धर्म कमी होऊ लागला. अधर्म, लोभ, अहंकार वाढू लागला. महाभारत युद्धानंतर पांडवांचा वंश टिकून राहिला तो परीक्षितमुळे. तो अभिमन्यूचा पुत्र आणि अर्जुनाचा नातू. युद्धाच्या शेवटी अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडून पांडव वंश संपवायचा प्रयत्न केला. तो अस्त्र उत्तरेच्या गर्भात असलेल्या बाळाकडे परीक्षिताकडे वळाला. पण त्या क्षणी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सुदर्शन चक्राने त्या गर्भाचे रक्षण केले. म्हणून परीक्षित जन्मलाच. तो होता कृष्णकृपेचा जिवंत पुरावा. पांडवांनी राज्य सोडल्यानंतर परीक्षित हस्तिनापूरचा राजा झाला. धर्मप्रिय, न्याय आणि प्रजेला प्रेम करणारा. एकदा परीक्षित आपल्या राज्यात फिरत असताना त्याने एक विचित्र दृश्य पाहिलं. एक मनुष्य गाय आणि बैल यांना मारत होता. परीक्षित संतापला. कोण आहेस तू? तो मनुष्य म्हणजेच कलियुग होता, मानवी रूपात. परीक्षिताने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. पण कलियुग भीतीने म्हणाला, मला राहण्यासाठी जागा दे. मी तुझ्या राज्यात राहीन, पण नियम पाळीन. राजाने विचार करून त्याला काही ठिकाणी राहण्याची परवानगी दिली. जुगार, मद्यपान, व्यभिचार, हिंसा आणि शेवटी सोनं म्हणजेच लोभ. इथूनच कलियुग हळूहळू जगात पसरू लागला. एके दिवशी परीक्षित जंगलात शिकार करत होता. तो थकला, तहानला आणि एका आश्रमात गेला. तिथे एक ऋषी, शमीक ऋषी ध्यानात मग्न होते. राजाने त्यांना पाणी मागितलं, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. परीक्षिताला राग आला आणि त्या रागात त्याने एक मृत साप उचलून ऋषींच्या गळ्यात ठेवला. क्षणाचा राग, पण एक मोठी चूक. ही घटना ऋषींच्या पुत्राला शृंगी ऋषींना कळली. तो क्रोधाने पेटला.
त्याने एक शाप दिला. ज्याने माझ्या वडिलांचा अपमान केला त्या परीक्षिताचा 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करून मृत्यू होईल. शाप ऐकताच परीक्षिताला आपल्या चुकांची जाणीव झाली. तो पश्चातापाने व्याकुळ झाला. परीक्षिताने राज्य, सुख सर्व काही सोडून दिलं. तो गंगेच्या तीरावर बसला, मृत्यूची वाट पाहत पण सत्य शोधत. तिथे अनेक ऋषीमुनी जमले आणि त्यावेळी आले एक महान ज्ञानी शुकदेव ऋषी. परीक्षिताने त्यांना एकच प्रश्न विचारला, मृत्यू जवळ असताना माणसाने काय करावं? शुकदेवांनी त्याला सांगितलं, श्रीमद भागवत महापुराण भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांच्या लीला, भक्ती आणि जीवनाचा अंतिम अर्थ आहे. 7 दिवस आणि 7 रात्री परीक्षित एकाग्रतेने ती कथा ऐकत राहिला. 7वा दिवस आला. अचानक तक्षक नाग ब्राह्मणाच्या रूपात आला आणि योग्य क्षणी त्याने सर्पदंश केला. क्षणात परीक्षिताचा देह संपला, पण त्याचं मन आधीच भगवंतात विलीन झालं होतं. राजा परीक्षितीचा मृत्यू झाला तक्षक नागाच्या दंशाने. ही बातमी जेव्हा त्याच्या पुत्राला जनमेजयला कळली तेव्हा त्याच्या मनात एकच भावना पेटली, ती म्हणजे सूड घेण्याची. ज्याने माझ्या वडिलांना मारलं त्या तक्षकासह सर्व सर्पांचा नाश करीन असा निर्धार करून जनमेजयाने एक भव्य यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. तो यज्ञ म्हणजे सर्पसत्र यज्ञ. हा साधा यज्ञ नव्हता. तो असा यज्ञ होता ज्यात मंत्रांच्या शक्तीने संपूर्ण जगातील साप स्वतःहून आकाशातून ओढले जाऊन अग्नीत पडू लागले. यज्ञ सुरू झाला. अग्नी प्रचंड धगधगत होता. ऋत्विज मंत्र उच्चारत होते आणि एकामागून एक सर्प त्या अग्नीत झेपावत होते. आकाशातून सर्प ओढले जाऊ लागले. लहान मोठे विषारी निरुपद्रवी सगळेच त्या अग्नीत पडून भस्म होत होते. ही दृश्य भयंकर होती. जणू सुडाच्या आगीत संपूर्ण सृष्टी जळत होती. तक्षक नाग ज्याने परीक्षिताला दंश केला होता तो घाबरून इंद्रदेवांच्या आश्रयाला गेला. इंद्राने त्याला आपल्या सिंहासनाजवळ स्थान दिलं, पण यज्ञाची शक्ती इतकी प्रबळ होती की मंत्रांनी तक्षकासह इंद्रालाही त्या यज्ञीकडे खेचायला सुरुवात केली. इंद्रांचं सिंहासन हलू लागलं. देव सुद्धा अस्वस्थ झाले, कारण हा यज्ञ आता केवळ सूड नव्हता, तो सृष्टीच्या संतुलनाला धोका बनत होता. तेव्हाच त्या यज्ञस्थळी एक तेजस्वी बाल ऋषी आले. ते म्हणजे आस्तिक. आस्तिक ऋषी ज्ञानवान, शांत आणि धर्मनिष्ठ होते. ते सर्पवंशाचेच हितचिंतक होते, कारण त्यांची आई नागकुळातील होती. ते जनमेजयासमोर आले आणि शांतपणे म्हणाले, राजन, हा यज्ञ थांबवा. जनमेजय अजूनही रागात होता, पण यज्ञाच्या नियमानुसार जो कोणी योग्य वेळी वर मागतो त्याला वर द्यावाच लागतो. जनमेजय म्हणाला, माग, तुला काय हवं आहे? आस्तिक म्हणाले, मला हा यज्ञ थांबवायचा आहे आणि उरलेल्या सर्पांना वाचवायचं आहे. क्षणभर सगळं स्तब्ध झालं. एकीकडे वडिलांच्या मृत्यूचा सूड आणि दुसरीकडे धर्म, दया आणि संतुलन. जनमेजयाच्या मनात संघर्ष सुरू झाला, पण शेवटी त्याने धर्माचा मार्ग निवडला. त्याने यज्ञ थांबवण्याचा आदेश दिला. क्षणात मंत्र थांबले. अग्नी शांत झाला. आकाशातून सर्प ओढणे जाणं थांबलं. तक्षक वाचला. उरलेले सापही वाचले आणि त्या क्षणी सुडाच्या आगीवर क्षमतेचा विजय झाला. सर्पसत्र यज्ञ थांबल्यानंतर राजा जनमेजयाच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. राग आणि सूड शांत झाले होते, पण आता त्याच्या मनात एक प्रश्न होता. माझ्या पूर्वजांनी नेमकी काय केलं? हा सगळा इतिहास काय आहे? त्याला आपल्या वंशाची खरी कथा जाणून घ्यायची होती. पांडव, कौरव, युद्ध, श्रीकृष्ण, सगळं काही. तेव्हा त्या दरबारात उपस्थित होते महान ऋषी व्यासांचे शिष्य वैशंपायन. जनमेजयाने त्यांना विनंती केली, मला माझ्या वंशाची संपूर्ण कथा सांगा. आणि तेथून सुरू झाला महाभारताचा महान प्रवाह. महाभारताची निर्मिती पण ही कथा फक्त सांगितली गेली नाही, ती आधी लिहिली गेली होती. महान ऋषी वेदव्यास यांनी ठरवलं, हा संपूर्ण इतिहास पुढच्या पिढ्यांसाठी जतन केला पाहिजे. पण इतकी मोठी कथा लिहिणं सोपं नव्हतं. तेव्हा त्यांनी मदतीसाठी भगवान गणेशाला बोलवलं. गणेश म्हणाले, मी लिहीन, पण एक अट आहे. तू थांबता कामा नये. जर तू थांबलास तर मी लिहिणं थांबवेन. व्यासांनीही एक अट ठेवली, तू प्रत्येक श्लोक समजून घेऊनच लिहायचा. असं म्हणतात की लिहिताना गणेशाची लेखणी तुटली आणि त्यांनी स्वतःचा दात तोडून लेखणी म्हणून वापरला. अशा प्रकारे अखंडपणे महाभारताची रचना झाली. जगातील सर्वात मोठं आणि गहन महाकाव्य. व्यास, वैशंपायन, जनमेजयाचा दरबार, तिथून पुढे ही कथा अनेक ऋषीमुनींनी सांगितली आणि पुढे
सुती नावाच्या कथाकाराने ही कथा नैमिषारण्यात ऋषींना सांगितली. असं करत करत ही कथा पिढ्यानपिढ्या पुढे आली आणि आज आपल्यापर्यंत पोहोचली. मंडळी, आज आपण महाभारताची ही दिव्य, गूढ आणि जीवनाला दिशा देणारी कथा इथेच संपवतोय. पण खरं सांगायचं तर ही कथा इथे संपत नाही. कारण महाभारत म्हणजे केवळ एक युद्ध नाही, ती आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट. कधी आपण अर्जुनासारखे गोंधळलेले असतो, तर कधी कर्णासारखे अन्याय सहन करतो, कधी भीष्मासारखे वचनात अडकतो आणि कधी दुर्योधनासारखा अहंकार आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतो. पण या सगळ्यात एक गोष्ट कायम असते, श्रीकृष्णासारखं मार्गदर्शन, जे आपल्याला योग्य दिशा दाखवतं. महाभारत आपल्याला शिकवतं की धर्माचा मार्ग नेहमी सोपा नसतो, पण तोच शेवटी योग्य असतो. मंडळी, या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण तुमचा एक विचार कोणाच्या तरी आयुष्याला दिशा देऊ शकतो. जर तुम्हाला अशाच धार्मिक, गूढ आणि प्रेरणादायी कथा ऐकायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. कारण ज्ञान वाटल्यानेच वाढतं. आणि लक्षात ठेवा, जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही अंधार आला, तरी गीतेचं एक वाक्य तुमचं आयुष्य बदलू शकतं. कर्म कर, फळाची चिंता करू नको. मंडळी, ही कथा ऐकताना जर तुमच्या मनाला थोडासा तरी शांतीचा स्पर्श झाला असेल तर समजा ही कथा यशस्वी झाली. आणि शेवटी मी फक्त इतकेच सांगेन की महाभारत वाचा, समजा आणि आयुष्यात उतरवा. कारण ही कथा नाही, हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, अद्भुत आणि ज्ञानाने भरलेल्या कथेसोबत. तोपर्यंत जय श्रीकृष्ण. धन्यवाद.